हे माझ्यासोबत नेहमीच घडतं. कोणतंही काम मी मजेत करायला जाते, पण ती माझी नंतर जबाबदारी होऊन बसते. तर असो, आजचा विषय आहे आपल्याला फवारणी करायला जायचंय गव्हावर. आणि मी त्याआधी म्हटलं चला 4ची वैरण 3 वाजताच करायला घेतली. शेळ्यांना आधी वैरण केली, नंतर गुरांना वैरण करायला घेतली. तरी पण शेळी ओरडती, बरं का ओरडती म्हणून बघायला आली तर ह्या चिंटुकल्या पिंटुकल्यांनी कोंबडीच्या घरावर ताबा करून घेतलाय. आणि कोंबडीची पिल्लं घराच्या बाहेर म्हणजे जाळीच्या बाहेर कोंबडीची पिल्लं, आणि ही दोघं जण जाळीत घुसली होती. आणि ही माझी चिंटुकली ना, हिच्यावर लय अन्याय करते बघा तिची मम्मी. तिला दूधच प्यायला देत नाही तिची मम्मी. तर मी तिला बॉटलने दूध पाजत असते, म्हणून मला हिची जाम माया येते आणि ही जास्त चिटकते माझ्यासोबत. तर असो, एकदा काय औषध फवारून दाखवलं चौधरी साहेबांना, मला त्यांची दया येते. मला म्हणजे दया म्हणजे जास्त माया येते की एवढं काम करतात, सिमेंटच्या हमालीमध्ये काम करतात आणि त्यांनी यायचं संध्याकाळी दमून भागून, परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं शेतातल्या कामात. म्हणजे जी माझ्या ज्याने हँडल होतील ती कामं तर मी करतच असते, पण जी याच्यासाठी त्यांनाच करायला लागतात जी कामं ती ते करून जातात. तर सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांनी फवरायचं, नंतर कामाला पळायचं, धावपळ, मग जेवलं तर जेवलं, नाही जेवलं, अशी त्यांची फजिती मला बघावीशी वाटत नाही. म्हणून मी 1-2 पंप त्यांना फवरून दाखवले. तर त्यांनी बघितलं काय, आता मला कोणतीही फवारणी करायची असली तर राणी जा तूच फवरून घे आज, असं म्हणून मोकळे होतात. तर असो, मी आणि अण्णांनी, मला फवारणीपेक्षा मला हे औषध करायचं जरा जास्त जीवावर येतं. त्याच्यात खूप वेळ जातो. फवारणीसाठी जितका वेळ जात नाही तितका वेळ औषध बनवण्यासाठी जातो. तर इकडं औषध आपलं झालेले रेडी आणि मी करते सुरुवात. तर मी बनवलं होतं बघा 7 पंपाचं औषध, आणि आमच्या अण्णांनी मी खाली औषध फवारायला गेल्यावर कधी कलाकारी केली कळलं नाही. 8 पंपाचं औषध झालं. मी विचारलं तुम्ही असं का केलं, तर म्हणतात नको बाबा, स्ट्रॉंग औषध झालं तर गहू जळाय बिळायचा. तर मला हसू आलं नंतर. आणि हे विहिरीच्या खालचं आता फवरून झालेले, आता राहिले विहिरीच्या वरचं फवरायचं. हातपाय तोंड धुवून शेजारच्या शेतामध्ये ऊस तोडी चालू होती, म्हणून एक तिकडून ढांग आणली ऊसाची खायला. आणि आता राहिलेलं एवढा ऊस खाऊन बाकीचं राहिलेलं फवरून घ्यायचं. तर चला, असा होता माझा आजचा दिवस.